मोडणीम ग्रामपंचायतीचा ढसाळ कारभार समोर, सरपंचाची ग्रामसभेला दांडी, ग्रामसभा रद्द. याच्याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी मोडणीमध्ये ग्रामसभा भरवण्यात आली होती. याच अनुषंगाने मोडणीमधील ग्रामस्थांनी मोडणीम ग्रामपंचायतीमध्ये आपली उपस्थिती सुद्धा नोंदवली होती. परंतु जो ग्रामसभेचा अध्यक्ष असतो तो म्हणजे सरपंच, आणि सरपंचानेच ग्रामसभेला दांडी मारल्याने ग्रामसभा रद्द करण्यात आली. विशेष म्हणजे 17चा पॅनल असलेली मोडणीम ग्रामपंचायतीमध्ये फक्त 5 ते 6 सदस्यांनी आपली उपस्थिती नोंदवली. बाकीच्या सदस्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. या गोष्टीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळालं आणि सरपंचाचा ढसाळ कारभार पाहायला मिळाला. मोडणीमचा सरपंच कोण आहे, त्या सरपंचाचे नाव हे मोडणीमधील 50% जनतेला माहितच नाही, असा प्रश्न तेथील ग्रामस्थांनी उपस्थित केला. एकीकडे मोडणीम सारख्या गावाची नगरपंचायतीकडे वाटचाल होत असताना मोडणीम मधील विद्यमान सदस्यांना मोडणीमच्या भविष्याची किती चिंता आहे हे या ग्रामसभेतून पूर्ण समजते. मागील 5 वर्षामध्ये मोडणीमध्ये किती विकास झाला व किती निधी आला आणि कोणता निधी कुठे वापरला याचा सखोल व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर आणणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. नमस्कार, मी गावातले एक सुजन नागरिक प्रदीप गीते. आज ग्रामसभाचं 2चं टायमिंग दिलेलं होतं. ती बी अर्ज केल्या 100 सह्या करून दिल्या गावातल्या नागरिकांनी. तेव्हा हिने ग्रामसभा घेतली तर सरपंच ग्रामसभेला उपस्थित नाहीत आणि गावातली बरीच लोक उपस्थित झाली तर त्यांना कोरमचं नाव दिलं. 100 माणसांचा कोरम पूर्ण झाला ना असं लिखित त्यांनी दिलं आणि माणसं तर बाहेर उभा होती. ह्यांची वाट बघून माणसं निघून चालली. या अशा गोष्टीत करून सरपंच गैरजबाबदारपणे वागत आहे. सरपंच जेव्हा ग्रामपंचायत मध्ये लोक जातील किंवा कुणीही जाऊ द्या ग्रामपंचायत, सरपंच कधी सुद्धा ग्रामपंचायत मध्ये नसतील. सरपंचाला त्यांच्या जबाबदारीची जाणीव जर नसेल तर सरपंचाने राजीनामा देऊन टाकावा सरळ. म्हणजे लोकांना आम्हाला बी प्रतिनिधी दुसरा निवडायला वेळ आणि जागा निर्माण होईल. 17चा पॅनल असून सुद्धा सदस्य फक्त 5 ते 6 सदस्य आले होते. सदस्य सुद्धा ग्रामपंचायत मध्ये आले नव्हते आणि ह्यांनी कोरमचं नाव देऊन ग्रामसभा आज कॅन्सल केली आणि ग्रामसभा आता 2 तारखेला सकाळी 10:30 वाजता घ्यायचं ठरलेलं आहे ग्रामपंचायतीमध्ये. धन्यवाद.